नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, द्राक्ष संघ आपल्या दारी. मी मारुती चव्हाण, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ. मला आवर्जून सांगायचं आहे की उद्या 15 तारखेला 15/3/2026 रविवार या दिवशी आपण डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल सांगली साखर कारखान्याच्या शेजारी चर्चासत्र आयोजित केले. दरवर्षी आपण एप्रिल महिन्यात घेतो, पण ह्या वर्षी आपण ते मार्चच्या 15 तारखेला घेण्याच्या मागचं एक कारण आहे की तुम्हाला चांगलं घड निर्मिती जर करायची असेल, चांगल्या निकोप घडांची निर्मिती, गळकूज, ही सगळं एप्रिलमध्ये दडलेलं आहे. आणि एप्रिल म्हणजे काडी तयार करणारे आपल्याला फळ छाटणीची आत्ताची काडी एप्रिलची, ह्याला इतकं महत्व आहे. म्हणून ही लवकर का घेतलंय तर तुमची पहिल्यांदा बाग एकसारखी फुटणं गरजेचं आहे, स्प्राउटिंग चांगलं होणं गरजेचं आहे. आणि लेट चर्चासत्र घेऊन तुमची बाग फुटल्यानंतर चर्चासत्र घेऊन काय उपयोग नाही. अगोदर सुरुवातीला पाया मजबूत पाहिजे. हा पाया मजबूत करण्यासाठी आपण 15 मार्च 2026 रविवारी चर्चासत्र घेतले. त्याला साऊथ आफ्रिकेचे जागतिक ख्यातीचे तज्ज्ञ आपण कोबोस बोत्मा ह्यांना इथं आमंत्रित केलेलं आहे. दुसरं तिथं NRCचे सायंटिस्ट पण आहेत. माझं पण लेक्चर आहे शेवटच्या ह्याच्यात, हवामान अंदाजाचा आहे. आपण या चर्चासत्राचा लाभ घ्यावा आणि बाग चांगली फुटण्यासाठी प्रयत्न करायचा आहे किंवा ती चांगली फोडायसाठी काहीतरी तंत्रज्ञान तुम्हाला द्यायचं आहे. आणि तेवढं झालं की तुम्हाला परफेक्ट पुढच्या समस्या लहान घडाच्या, गोळी घडाच्या, गळकुजीच्या कमी करायच्या दृष्टीने ही चर्चासत्र, याचा लाभ घ्या, चुकवू नका. दिवसभर तुम्ही जेवणाची सुद्धा द्राक्ष संघाने व्यवस्था केली आहे आणि निःशुल्क आहे, तुम्हाला कुठलाही चार्ज नाही. त्यामुळं तुम्ही 100% सर्व बागायतदारांनी एक दिवस सगळं काम बाजूला ठेवून भविष्यातली द्राक्ष शेती कशी उभा करायची आहे आणि कशी मोठी करायची आहे ह्यासाठी आपण ह्या माध्यमातून सांगतोय. तरी माझी विनंती आहे की आपण त्या चर्चासत्राचा लाभ घ्यावा.